वेलकम टॉप स्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण एमपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. हा क्वेश्चन एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम 2022ला विचारला आहे. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत, 455 विद्यार्थी नापास झाले, तर परीक्षेत एकूण विद्यार्थी किती बसले होते? आपल्याला माहिती आहे पर्सेंटेजमध्ये जे टोटल असते ते 100% असते. जर टोटल विद्यार्थी 100 असतील तर त्याच्यामधले 35% पास झाले, तर 35% जर पास झाले असतील तर नापास किती झाले असतील? 100 मधले 35 गेले, उरले किती? 65%. याचा अर्थ फेल किती झाले? 65% फेल झालेत. मग आपल्याकडे 65% फेल झालेत आणि क्वेश्चन मध्ये सांगितले 455 विद्यार्थी फेल झालेत म्हणजे नापास झालेत. तर परीक्षेत एकूण विद्यार्थी किती बसले होते? टोटल किती असते? 100%. तर 100% म्हणजे किती? मग हे क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं. तर 100 गुणिले 455 डिवायडेड बाय 65, याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. 13 कट करू आपण. 13 पाची 65, 13 39, 6 उरले, 65 झाले. 13 पाची 65, 5 1 5, 5 7 35, 100 गुणिले 7 म्हणजेच किती? 700. म्हणून जे टोटल विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते किती असणार आहेत? 700. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 700, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स 2022ला विचारला आहे. 2 ट्रेनच्या वेगाचं गुणोत्तर दिले. सपोज ए आणि बी ह्या 2 ट्रेन आहेत आणि त्यांचा रेशो दिला 2:5. हा रेशो कशाचा आहे? त्यांच्या स्पीडचा रेशो आहे, म्हणजेच वेगाचा रेशो दिलेला आहे त्यांनी, वेगाचा रेशो. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर जाते, किती किलोमीटर चालल्या? 350 किलोमीटर. किती तासामध्ये? 5 तासात. तर पहिल्या ट्रेनचा आपल्याला स्पीड भेटून जाईल 5 1 5, 5 7 35, म्हणजे पहिल्या ट्रेनची जी स्पीड आलेली आहे ती आली 70 किलोमीटर पर आवर. मग आपल्याकडे रेशोमध्ये पहिल्या ट्रेनची स्पीड किती होती? 2 होती. मग जर 2 म्हणजे हे 70 असेल तर 1 म्हणजे किती? बेनं कॅन्सल करा. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, म्हणजे 1 म्हणजे जर 35 आलं त्याच्याहून सेकंड ह्याची आपल्याला स्पीड भेटून जाईल. किती येईल? 5 म्हणजे किती? तर 5 गुणिले 35, 5 5 25, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, किती आली? 175. विचारले 2 ट्रेनच्या वेगातील तासी फरक विचारला तुम्हाला. पहिल्या ट्रेनची स्पीड होती 70, दुसरीची होती 175. 175 मधून 70 गेले, किती उरले बघा? 5 मधून 0 गेले 5, 7 7 गेले 0 आणि 1, म्हणजे दोन्ही ट्रेनच्या वेगातील तो जो फरक असणार आहे तो असणार आहे 105 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम 2022ला विचारला. एका शाळेतील मुले आणि मुली यांची संख्या दिलाय तुम्हाला, रेशो दिलाय मुले आणि मुली. तो रेशो किती आहे बघा? तर 5:4 आहे. कुणाची संख्या दिली आहे? मुलींची संख्या दिली आहे. सपोज मुली एक्स पकडा, मुलांना 5x पकडा आणि मुली 4x. तुमच्याकडे मुली किती आहेत? 4x आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितले 76. तर x ची व्हॅल्यू किती येईल बघा? 76 भागिले 4, याच्यावरून x ची व्हॅल्यू आली 19 चोक 76. जर x ची व्हॅल्यू 19 आली तर विचारल्या मुलांची संख्या, मुलं किती होते? रेशोमध्ये 5x होते, तर 5x ची व्हॅल्यू किती? म्हणून 5 गुणिले 19 किती येईल? 95. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 95, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम 2022ला विचारला. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज दिल्या. वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज आहे 50 वर्ष. आता बघा काय सांगितलंय, 2 जण आहेत, एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे, आणि 4 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होतं. जर मुलाचं वय 1 असेल तर वडिलांचं वय 6 पट होतं, म्हणजे 6 कधीचा आहे? हा 4 वर्षापूर्वीचा रेशो आहे. जर रेशो 4 वर्षापूर्वीचा असेल तर बेरीज सुद्धा 4 वर्षापूर्वीची पाहिजे. मग दोघांच्या वयाची आजच्या वयाची बेरीज जर 50 वर्ष असेल तर 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? वडिलांचं वय 4 न कमी होईल, मुलाचं वय सुद्धा 4 न कमी होईल, म्हणजे टोटल 8-9 वर्ष कमी होणार आहे. मग ह्या 50 मधून जर तुम्ही 8 मायनस केले तर 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज भेटेल, ती असणार आहे 42 वर्ष. मग रेशोमध्ये टोटल बेरीज किती? 6 आणि 1 7. जर हे 7 म्हणजे 42 असेल तर 1 म्हणजे किती? 7 सकून 42. जर 1 ची व्हॅल्यू 6 आली तर वडील आणि मुलाचे आजचे वय विचारले. जर 1 म्हणजे 6 तर 6 म्हणजे किती? 36. वडिलांचं वय भेटलं आणि मुलाचं वय 6, पण हा रेशो 4 वर्षापूर्वीचा होता. आजचे वय विचारलेत म्हणजे +4 करा, म्हणून वडिलांचं आजचं वय 40 वर्ष आणि मुलाचं आजचं वय 10 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 40 आणि 10, ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. समाज कल्याण अधिकारी 2024ला विचारलाय. 4 मजूर 6 दिवसात किती गटू तयार करतात? 9600. M1D1चा फॉर्म्युला. तर 18 मजूर रोज 4 तासात किती गटू तयार करतील? वर्क काढायचे. कॅन्सल करा, 6 ने कॅन्सल होते बघा. 6 1 6, 3 उरले 36 झाले, 6 6 36, 1600. 4 1 4, 4 चौक 16, 400. तिरकस गुणाकार करा. 400 गुणिले 18 गुणिले 4 इक्वल्स टू W2. किती येईल? 18 चौक 72, 400 गुणिले 72 इक्वल्स टू W2. हे 2 0, 4 2 8 आणि 4 7 28, म्हणून किती वर्क आलं? तर 28,800. म्हणून एवढे गट्टू तयार होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. समाज कल्याण अधिकारी 2024ला विचारलाय.
3:17 झाली असती आरशातील प्रतिमेत कोणती वेळ दर्शवते? तर एक शॉर्टकट आहे. आरशातील प्रतिमा करायची असेल तर 11:60 मधून मायनस करायचं. 11:60 मधून दिलेली वेळ मायनस करा. 3:17. 10तून 7 गेले 3 उरले. 5 मधून 1 गेला 4 उरले आणि 11तून 3 गेले 8 उरले. म्हणून जी काय आरशातील प्रतिमा वेळ दाखवणार आहे ती किती असणार? 8:43. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाज कल्याण अधिकारी 2024 ला विचारलाय. एका मिनिटामध्ये बघा ड्रमचा 4/9 भाग पाण्याने भरला तर उर्वरित भाग भरण्यास किती वेळ लागेल? वेळ काढायच्या. आपल्याला माहित नाही x वेळ लागायला. सपोज उरलेला भाग किती असेल? 9 मधला 4 गेला म्हणजे 5/9 उरला. ते 9 हे 9 कॅन्सल झालं. उरलं काय बघा, हे तिरकस गुणाकार करा. 5 = 4x म्हणून x ची व्हॅल्यू किती येईल? 5/4. म्हणून एवढा वेळ लागणार आहे 5/4. ऑप्शन नंबर 4. धन्यवाद.